ओमराजे, मगाशी तुम्ही सांगितलं की जे किराणा किट असतील, ब्लँकेट असतील, कपडे असतील, अनेक महाराष्ट्रभरातून मदत येते, सरकारचे स्वतंत्र पंचनामे होतील. पण आता पुढच्या टप्प्यात आहेत, आता महाराष्ट्रानं मराठवाड्याला मदत करायची असेल तर काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला आता असं वाटतंय की रब्बीची पेरणी शेतकऱ्याची यायला लागली आता समोर, आणि त्याच्याकडे आता म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे आता. आणि बँकेत गेला तर बँक जुन्याच कर्जासाठी त्यांना नोटिसा पाठवते. तर अशा परिस्थितीमध्ये जे ती पेरणीला लागणार, आता आमच्याकडे जास्त करून भूमपरांडा वाशी जो भाग आहे तिथं ज्वारीचं उत्पादन घेतलं जातंय. ज्याला पाणी असेल, आता पाणी प्रचंड झालं म्हणून गव्हाचं उत्पादन घेईल कोण. तर अशा शेतकऱ्यांना बियाण्यापुरती आणि खतापुरती मदत सगळ्या सेवाभावी संस्थांनी करावी. कारण मी सुद्धा, मला जेवढ्या लोकांचे फोन आले त्या प्रत्येकाला मी आवाहन केलंय की अशा पद्धतीची मदत तुमच्याकडं, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांची यादी पण आहे, तर त्या लोकांचे नाव, त्यांचे अकाउंट नंबर, तर त्यांना काही डायरेक्ट मदत तुम्हाला पाठवता आले तर तुम्ही त्यांच्या खात्यावर पाठवा, असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून करेन.